काय घडलं होतं काल? आम्ही निवृत्ती रत्न सोनगाव आम्ही उपोषणं बरेच केले. आता 23 तारखेपासून आमचं धरणे आंदोलन चालू आहे. परंतु व्हिडिओ साहेब हे वैजापूरला फिरकतच नाही, कार्यालयाला सुद्धा येत नाही. 11/4/2026 ज्योतिबा फुले यांची जयंती असताना सुद्धा अधिकारी हजर नाही. मग हे यांचे पुढाऱ्याच्या दबावाखाली आहे का काय, जातीवादी आहे की काय? ज्योतिबा फुलेचा त्यांना हे आदर नाही, ते त्यांना मानित नाही. त्याचा अर्थ असा होतो त्यांनी जयंती साजरी करायलाच पाहिजे होती. आम्ही त्या दिवशी आमचं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आम्ही फोटो ठेवून आणि त्यांची जयंती साजरी केली. तर असा अधिकारी तात्काळ यांच्यावर गुन्हा नोंदला पाहिजे आणि यांना सस्पेंड केलं पाहिजे. आपल्या वैजापूर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये लोकनेते आर्यमानी साहेब असतील, कैलासवासी रामकृष्ण बाबा असतील, कैलासबाबा चिकडगावकर असतील, यांच्या कार्यकाळामध्ये खरोखरच कर्मचारी वर्गावर जो दाबदबाव होता आणि त्या माध्यमातून जनतेचे काम होते. पण येणाऱ्या काळामध्ये 1 ते 2-3 वर्ष आपले विलक्षण लांबले. आताही इथं पंचायत समिती ताब्यात आली, परंतु लोकप्रतिनिधी जे आहेत ना, त्यांचा अंकुश कुठल्याही प्रकारे या पंचायत समितीवर नसून, त्यामुळे मी कर्मचाऱ्याला दोष देत नाही. हे जे व्हिडिओ आहे, बऱ्याच दिवस मी कॉल केला, त्यांनी कामं पण केले, परंतु आपल्या महापुरुषांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, ती आपण शासनाच्या माध्यमातून साजरी केली पाहिजे. काल असं एक दुर्दैवी घटना घडली की या ठिकाणी पुण्यतिथी जयंती असतानाही कुठलाही पंचायत समितीचा कर्मचारी इथं उपस्थित नव्हता. यापूर्वी समजा व्हिडिओ जर नसेल तर त्यांच्या खालच्या लेवलचे अधिकारी इथं साजरी करीत होते. म्हणून जे कोणी या चुकीचे असेल त्याच्यावर 100% कारवाई करून त्यांना व्हिडिओ साहेबांनी त्यांना सस्पेंड करावा. कारण जर व्हिडिओ साहेबांनी एका जर कर्मचाऱ्याला नेमेला असेल तर त्याचं कर्तव्य आहे त्यांनी पुण्यतिथी असेल, जयंती असेल साजरी केली पाहिजे. आणि आपल्या वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी जनतेचे फक्त मतदानापुरतं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून जातात, परंतु आज असंख्य लोक इथं जमलेले, असंख्य लोकांचे असंख्य प्रश्न आहे. घरकुल असेल, MRGSच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी. MRGSचे इंजिनियर तेवढे मस्तवलेले तुम्हाला सांगतो, पैशाशिवाय लोकांचं काम करत नाही. घरकुल विभाग तर बरा म्हणावं लागेल, परंतु MRGSमध्ये अशी परिस्थिती आहे, पैशाशिवाय काम करत नाही. सभापती उपसभापती यांनाही विनंती करतो की आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि आपण तात्काळ व्हिडिओ असेल आपण सर्व लोकांनी जनतेचे कामे करावे. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी 100% या ठिकाणी उपोषण करून न्याय घेणार आहे. परंतु एक नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांनाही आवाहन करतो का जनतेने जर आपल्याला निवडून दिलं तर आपल्याला जनतेचं देणं लागतं, आपण ते काम केलं पाहिजे. अन्यथा मी आता आमची मिटिंग असून आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गालांडे यांच्याकडे या विषयावर तक्रार बोलणार आहे. आदरणीय आमचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिनेश भाऊ हे बघा हर ठिकाणी स्वतः उपस्थित असतात कुठल्याही कार्यक्रमाला, मतदानाच्या टायमाला बाकी कुठे प्रत्येक ठिकाणी गावात जातात, फुगाडे घालतात. पण आज जर जनतेची असेल, तुमच्या आपले महामानवांचे जयंती आहे, उद्या आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, मग इथं सुद्धा उद्या कुलूप राहील का? उद्या पण सुट्टी आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सभापती उपसभापती या पंचायत समितीतील आमची विरोधी बाकावर बसणाऱ्या सदस्यांना मी आवाहन करतो की आपण मीटिंगमध्ये या विषयावर ही चर्चा छिडली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही महापुरुषाचा अवमान झाला नाही पाहिजे. वैजापूर पंचायत समिती कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी विकास अधिकारी महोदयांनी साजरी करायला पाहिजे होती, पण ते काल येथे आले नाही. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तरी 28 जुलै 2017च्या परिपत्र 17च्या GR थोर महापुरुषांची जयंती ही साजरी करायला पाहिजे. तरी गट विकास अधिकारी महोदयांनी थोर महापुरुषांची जयंती साजरी केली नाही. तरी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी तरी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करणार आहे. गेल्या